शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की वातावरणात मोठे बदल होऊ लागले आहेत. या ठिकाणी आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प तयार झालंय. पूर्व भारताच्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झालंय. भारताच्या बऱ्याच भागात पावसाचं वातावरण आहे. पश्चिम राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा हे राज्य जर अपवादात्मक सोडले तर भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि हा मान्सून पूर्व पाऊस आहे. आज आपण 1 तारखेला दुसरा मान्सून संदर्भातला अंदाज देणार आहोत, परंतु तो दुपारनंतर प्रसिद्ध होईल. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम असून उत्तर भारत, पश्चिम भारतातील बऱ्याच राज्यांमधील वातावरण निवळलं आहे. या ठिकाणी ना पाऊस ना उष्णतेची लाट, परंतु काल बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे. पावसाळी वातावरण पूर्व भारताकडे सरकलं असून दक्षिण भारतात देखील दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश या भागात पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे. पूर्व भारतातील बहुतांश राज्यात पावसाचं वातावरण दाखवण्यात आलंय. 2 तारखेला पुन्हा एकदा मध्य प्रदेश, दक्षिणेतील आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये पावसाचं वातावरण कायम राहणार आहे. उत्तरेत पुन्हा एकदा WT सक्रिय होतोय. मध्य भारत, पूर्व भारत, दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण कायम आहे 3 तारखेला. 4 तारखेला देखील उत्तर भारत, पूर्व भारत, दक्षिण भारत, मध्य भारतातील मध्य प्रदेश या ठिकाणी देखील पावसाचं वातावरण कायम आहे. उष्णतेची लाट मात्र या काळात कमी आहे. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, रायलसीमा भागात पावसाचं वातावरण कमी झालं आहे. 5 तारखेला केवळ हिमालयाला पॅरलल असलेल्या काही राज्यांमध्ये आणि पूर्वेकडे पावसाचं वातावरण आहे. इतरत्र पावसात जोर कमी असण्याची शक्यता आहे आणि तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने तुरळक काही राज्यांमध्ये पावसाचं वातावरण 6 तारखेला आहे. उष्णताही कमी होते आणि पावसाचं वातावरणही कमी होत आहे. काल पाऊस कुठे झाला हे जर बघितलं तर आपल्याला या काही राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं आपण बघतो. त्यानंतर अगदी याही भागात दूरवर पाऊस झालेला आहे. पूर्व राजस्थानमध्ये पावसाचं वातावरण होतं आणि कर्नाटक, केरळ, तामिळनाडूच्या काही भागात देखील काल पावसाचं वातावरण तयार झालं होतं. इतर ठिकाणी मात्र म्हणजे पश्चिम राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र किंवा दक्षिणी मध्य प्रदेश या ठिकाणी काही फारसा पाऊस झालेला नाही. भारतीय हवामान खात्याने काल 4 आठवड्यांचा अंदाज एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स या मॉडेलचा अंदाज प्रसिद्ध केलाय. यामध्ये स्पष्टपणे 30 एप्रिल ते 7 मे च्या दरम्यान या भागामध्ये म्हणजे पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस राहील असा अंदाज व्यक्त केलाय. मात्र संपूर्ण उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये देखील पावसाचं वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आपण बघतो की 7 मे ते 14 मे हा देखील महत्त्वाचा कालावधी आहे. कोकण किनारपट्टीला या दरम्यान पाऊस होईल असा दगडी दाखवलं असलं तरी आपल्याला हे बघणं महत्त्वाचं आहे की भारताचा मध्यभाग जर सोडला तर भारताच्या सर्व बाजूने पावसास अनुकूल स्थिती तयार होऊ शकते हा प्राथमिक अंदाज आहे. आणि यामध्ये केरळच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं आणि अंदमानातही एक क्षेत्र विकसित होऊ शकतं असा या मॉडेलचा अंदाज आहे. याचा अर्थ मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल. 14 ते 21च्या दरम्यान अंदमानात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. याच दरम्यान केरळमध्ये देखील पावसाची स्थिती असू शकते आणि संपूर्ण अरबी समुद्रात देखील
वातावरण आहे. मात्र आपण बघतो की या तिन्ही आठवड्यामध्ये महाराष्ट्रात किंवा मध्य भारतात फारसं पावसाळी वातावरण नाही. 21 मे पासून 28 मेच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज त्या सुरू होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हा पाऊस असणार आहे. 14 मेच्या दरम्यान तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आहे केरळच्या दरम्यान हे सातत्य टिकून असण्याची शक्यता आहे. अनेक वादळी सिस्टम पुन्हा अंदमानाच्या आजूबाजूने तयार होऊ शकते. त्यामुळे एकूण परिस्थितीचा आकलन करता 28 मेपर्यंत मान्सून अंदमानात आणि फार तर केरळच्या आजूबाजूने पोहोचलेला असू शकतो. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भारतीय हवामान खात्याने 20 जूनपर्यंत मान्सून रखडण्याची चर्चा सुरू केली आहे. परंतु या ठिकाणी या मॉडेलने 28 मेपर्यंत मान्सून पुढे सरकेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. सध्या आपण बघतो भारतातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस मान्सून पूर्व बरसतोय. महाराष्ट्रात सध्या पावसाचं वातावरण नसलं तरी देखील इतर राज्यांमध्ये मात्र जोरदार पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. GFSचा अंदाज आपण जर झटपट बघितला तर महाराष्ट्रामध्ये नसलं तरी पूर्व भारत उत्तर भारतामध्ये वातावरण आहे. खास करून पूर्व भारतात जोरदार वातावरण बराच काळ राहणार आहे. पण 3, 4, 5 तारखेला बघतो. 5 तारखेला थोडे वातावरण पूर्व विदर्भाच्या दिशेने सरकताना दाखवण्यात आले. विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम आहे. 42°C तापमान आहे. परंतु थोडाफार वातावरण जर या ठिकाणी तयार झालं तर उष्णतेची लाट या ठिकाणची कमी होईल. परंतु एकूण 5 तारखेपर्यंत हे उष्णतेची लाटेचा प्रभाव बऱ्याच राज्यांमध्ये दाखवण्यात येतोय. 6, 7, 8 तारखेला हा कमी होईल. 9 आणि 10 तारखेला म्हणजे 9 तारखेपर्यंत हा कमी असेल. 10 तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव तयार होण्याची शक्यता आहे. आपण महाराष्ट्रासाठी जर अंदाज बघितला दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण तयार होते. परंतु जवळपास 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज ECMW मॉडेलने दिलेला नाही. मे महिन्याचा पूर्वार्ध महाराष्ट्रात कोरडा असण्याची शक्यता आहे. म्हणजे वेळेच्या अगोदर अंदमानात मान्सून येणे शक्य आहे. पुढील प्रवास मात्र धीम्या गतीने होऊ शकतो. GFSनुसार बघितलं तर महाराष्ट्रात 5 तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही. पूर्व भारत उत्तर भारत दक्षिण भारतात पावसाचं मोठं प्रमाण राहण्याची शक्यता आहे GFS मॉडेलनुसार. हा अंदाज ECMW मॉडेलनुसार बघितला तरी देखील विशेष पावसाची नोंद 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रात होणार नाही आणि 15 तारखेपर्यंत अंदमानात मान्सून पोहोचलेला असेल. जवळपास 10 तारखेपर्यंत आपल्याला दोन्ही समुद्रात उच्च दाबाची स्थिती दिसते. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मान्सून पूरक वातावरण नव्हतं. मात्र वातावरणात थोडा बदल आपल्याला 11 तारखेला होताना दिसतोय. तोच बदल 12 तारखेला अधिक स्पष्ट जाणवतो. मान्सून पूरक वारे सुरू होत आहेत. 13 तारखेला देखील मान्सून पूरक वारे प्रभावी होऊन अगदी अंदमानापर्यंत पोहोचत आहेत. 14लाही या वाऱ्यांमध्ये गती प्राप्त झालेली बघतो आणि 15ला देखील हे वारे स्पष्टपणे मान्सूनला पोषक तयार होत आहेत. अगदी या मॉडेलनुसार जरी बघितलं तर पावसाला सुरुवात 11 तारखेलाच होईल आणि 12 तारखेला देखील अंदमानात पावसाचं वातावरण असणार आहे. 13 तारखेला अंदमानात जोरदार पाऊस होईल. 14 तारखेला देखील पावसाचा मोठ्या प्रमाणात जोर अंदमान परिसरात वाढलेला असेल आणि 15 तारखेला देखील हा जोर कायम असणार आहे. जवळपास 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता ECMW मॉडेलने दाखवलेली नाही. GFSने सुद्धा पहिल्या 5 दिवसात महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही. मात्र हा वातावरण बदलाचा कालावधी आहे. वातावरणात बदल होऊ शकतो. त्यामुळं दररोजचे अपडेट महत्त्वाचे आहे.
आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.